आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की देवाची सेवा करून तुम्हाला स्वर्ग मिळतो, पण देवाची सेवा करून तुम्हाला आईवडील परत मिळतील का? जर तुम्ही देवाची खूप पूजा केली, मंदिरात जाऊन रोज नमस्कार केला, तर देव तुम्हाला खूप काही देऊ शकतो. पैसा, धन, दौलत सगळं काय देऊ शकतो. पण एक गोष्ट सांगा, देवाची सेवा करून तुम्हाला तुमचे आईवडील परत मिळू शकतात का? थोडासा विचार करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण हा प्रश्न मला आज समजला नाही, तर हा प्रश्न मला तेव्हा समजला जेव्हा माझ्या घरात आईचा आवाज कायमचा बंद झाला. तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK टॉक मराठी. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या ठिकाणी खोटं बोललं जात नाही, खरं आयुष्य सांगितलं जातं. आज मी तुम्हाला कुठली स्टोरी सांगणार नाही. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातली खरी गोष्ट सांगणार आहे, जी मला खूप उशिरा समजली. आणि कदाचित मला ही गोष्ट कधी समजलीच नसती, तर आज माझ्या आयुष्यात इतका पश्चाताप नसता. मी एका छोट्या गावात जन्मलो. खूप मोठं घर नव्हतं, खूप पैसा नव्हता, पण एक गोष्ट खूप मोठी होती: आईवडिलांचं प्रेम. माझी आई खूप साधी होती, एकदम भोळसर. तिला मोठ्या गोष्टी कळत नव्हत्या, पण एक गोष्ट तिला चांगली कळत होती: तिचा मुलगा म्हणजे तिचं पूर्ण जग आहे, पूर्ण आयुष्य आहे तिचं. माझे वडील दिवसभर कष्ट करायचे, उन्हात पावसात, कधी शेतात काम, कधी मजुरी. फक्त त्यांचं एकच स्वप्न होतं की त्यांचा मुलगा मोठा झाला पाहिजे. माझ्या लहानपणाची गोष्ट एक मला खूप आठवते. मी शाळेतून घरी आलो की आई आधी दारात उभा राहायची. ती विचारायची, बाळा तुला भूक लागली आहे का, तुला जेवाय देऊ का? आणि माझ्यासाठी गरम भाकरी आणायची. त्यावेळेस मला वाटायचं की हे सगळं सामान्य आहे, पण आज मला समजतं की आईचं प्रेम सामान्य नसतं. ते आयुष्यात फक्त एकदाच मिळतं. माझ्या आईची एक सवय होती: मी रात्री उशिरा घरी आलो की ती झोपतच नव्हती. मी येईपर्यंत झोपत नव्हते. मी म्हणायचो, आई तू झोप ना, माझी कशाला वाट बघत बसतेस? ती हसायची आणि म्हणायची, अरे तू घरी येईपर्यंत मला झोप कसं लागेल सांग बरं तूच, कारण तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस, आणि तूच जर बाहेर राहिलास तर मला झोप कसं येईल? त्यावेळेस मला सगळं काही कधी समजत नव्हतं, कारण त्यावेळेस आई माझ्याबरोबर होते ना. मला कुण्या गोष्टीची जाण होत नव्हती. हळूहळू मी मोठा झालो, शिक्षण पूर्ण झालं आणि आयुष्याची धावपळ सुरू झाली. काम, पैसा, जबाबदाऱ्या या सगळ्यात मी इतका व्यस्त झालो की ज्यांनी मला मोठं केलं ना, त्यांच्यासाठीच माझ्याकडे वेळ उरला नव्हता. आई रोज फोन करायची, बाळा जेवलास का? आणि मी म्हणायचो, आई मी कामात आहे, मी नंतर बोलतो, आणि फोन कट करायचा. त्यावेळेस मला वाटायचं की सगळं काही मोठं नाही. पण आज मला समजतं, आईला फक्त माझा आवाज ऐकायचा होता. आणि एके दिवशी एक अशी वेळ आली जेव्हा मी खूप धार्मिक झालो होतो. मी रोज मंदिरात जाऊन देवाची पूजा करायचो. मला वाटायचं की ही सर्वात मोठी सेवा आहे. लोक म्हणायचे, वा किती भक्तिवान आहे मुलगा. पण एक गोष्ट मी विसरलो होतो की माझ्या घरातही दोन देव होते: माझी आई आणि माझे बाबा. एक दिवस मला वडिलांचा फोन आला. त्यांचा आवाज थोडा कमजोर होता. ते म्हणाले, बाळा तुला कधी वेळ मिळाला ना तर घरी येऊन जा. तुझी आई तुला खूप मिस करते, तुझी आठवण काढते. मी म्हणालो, बाबा आता मला काम खूप आहे आणि मी लवकरच येतो बरं का. असं म्हणून त्यांना थोडंसं समाधानी दिले. पण तो लवकर कधी आलाच नाही. मी शहरात माझ्या कामात व्यस्त होतो, पण गावात माझी आई अजूनही माझी वाट पाहत दारात उभी होती. दर संध्याकाळी ती घराच्या दारात बसायची. गावातून बस येताना दिसली की ती उभी राहायची की माझा मुलगा येईल बसमध्ये. कदाचित आज माझा मुलगा येईल. पण बस निघून जायची, पण त्याचा मुलगा काही येत नव्हता. आणि आई पुन्हा शांत बसायची. वडील तिला म्हणायचे, तो कामात व्यस्त आहे, तो कशाला येणार आहे आपल्याकडं?
त्याला वेळ भेटला की नक्की येईल, त्याने मला येतो म्हटले बरं का, असं म्हणून ते आईची समजूत घालायचे. आई फक्त हसायची, कारण आई कधीच मुलावर रागवत नाही बरं का. एक दिवस आईने वडिलांना विचारलं, काय हो, आपला मुलगा आपल्याला विसरला तर नाही ना? वडील लगेच म्हणाले, नाही नाही, माझा मुलगा तसा नाही आहे, तो फक्त कामात अडकला आहे म्हणून तो येत नाही आहे. पण वडिलांच्या आवाजातही थोडं दुःख होतं, कारण त्यांनाही मुलाची खूप आठवण येत होती. त्या दिवसात माझं आयुष्य खूप बदललं होतं. मोठं ऑफिस, मोठ्या मीटिंग्स, मोठ्या जबाबदाऱ्या आणि रोज स्वतःला म्हणायचो. पण आयुष्यात एक सत्य आहे, काही गोष्टीसाठी नंतर हा शब्द खूप उशिरा येतो बरं का. एक दिवस माझ्या आईचा वाढदिवस होता. आईला या गोष्टीची खूप आवड होते. तिला वाटायचं की माझा मुलगा आज तरी मला फोन करेल. आई वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून ते सकाळपासून फोन जवळ ठेवून बसले होते. पण त्या दिवशी मी इतका व्यस्त होतो की मला तो दिवसच आठवला नाही. रात्री उशीर झाला, मी फोन केला. आईने फोन उचलला. ती नेहमीप्रमाणेच हसून म्हणाली, कसं आहेस रे बाळा, जेवण झालं का? 2 मिनिटं बोलली आणि फोन ठेवला. त्यावेळेस मला माहीतच नव्हतं की त्या दिवशी आई दिवसभर माझ्या फोनची वाट पाहत होती. काही दिवसांनी मला वडिलांचा फोन आला. त्यांचा आवाज थोडा घाबरलेला होता. ते म्हणाले, बाळा, आता तुझ्या आईची तब्येत थोडी बिघडली आहे रे, तू लवकर आला तर थोडं बरं होईल. मी विचारलं, काही गंभीर आहे का? ते म्हणाले, डॉक्टर म्हणतात तू एकदा येऊन जा. मी थोडा शांत झालो आणि म्हणालो, बाबा, आता ऑफिसमध्ये मला खूप काम आहे, मी 2-3 दिवसांनी येईल. मी विचार केलो, काहीतर सर्दी, खोकला, ताप काहीतर झाला असेल. वडील म्हणाले, ठीक आहे. पण त्यांच्या आवाजात एक निराशा होती बरं का. त्या रात्री आई हॉस्पिटलमध्ये होते. तिने वडिलांचा हात धरला आणि हळू आवाजात म्हणाले, आपल्या मुलाला बोलवा ना, मला त्याला बघायचे आहे, शेवटचं मला बघायचे आहे. वडील म्हणाले, मी त्याला फोन केला होता, तो येणारच आहे. आईने डोळे बंद केले आणि हळू आवाजात म्हणाले, तो खरंच येणार आहे का? तो येईल तर ना मला बघण्यासाठी, कारण मला वाटत नाही की मी आता काही थोडे दिवस जगू शकेल. आईने डोळे बंद केले आणि हळू आवाजात म्हणाले, येईल असं वाटतंय मला, पण बघूया काय होईल. त्या रात्री आई वारंवार दाराकडे बघत होती. कदाचित आता माझा मुलगा मला पाहण्यासाठी येईल आणि मी शेवटचं त्याला बघेन. कदाचित आता येईल. पण ती रात्र गेली आणि सकाळ झाली, पण मी अजूनही शहरातच होतो. सकाळी अचानक माझा फोन वाजला. गावातून फोन आला होता. फोन उचलता समोरून आवाज आला, लवकर ये. मी विचारलं, काय झालं एवढं अर्जंट? पण काही सेकंद कोणीच बोललं नाही बरं का. आणि मग त्याने सांगितलं की तुझी आई आता गेली तुला सोडून. त्या क्षणी माझ्या हातातून फोन खाली पडला. मी घाईघाईने गावाकडे निघालो. रस्त्यात माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता, आईला एकदा पाहायला मिळेल का? कारण मला तिला सांगायचं होतं, आई मला माफ कर. परंतु वेळ निघून गेला होता प्रियानो. जेव्हा मी घरात पोचलो तेव्हा घरात खूप लोक होते. सगळे शांत होते. घराच्या मध्ये पांढऱ्या कपड्यात माझी आई झोपलेली होती. मी तिच्याजवळ बसलो आणि जोरात रडू लागलो, आई, एकदा डोळे उघड ना, एकदा डोळे उघड ना, मी आलोय तुला, मी तुझ्याकडे आलोय, एकदा तर डोळे उघड ना, बघ ना माझ्याकडे डोळे उघडून. पण आई आता कधीच डोळे उघडणार नव्हती. आईच्या अंत्यसंस्कारानंतर घर खूप शांत झालं होतं. तेच घर, तीच खोली, पण काहीतरी कायमचं बदललेलं होतं.
आईचा आवाज घरात आता कुठेच ऐकू येत नव्हता. मी घरात बसलो आणि माझ्या डोळ्यासमोर आईचे सगळे क्षण आठवत होते. ती दारात उभी राहून माझी वाट पाहायची. मी रात्री उशिरा आलो की ती जागी असायची आणि आज मी तिच्यासमोर बसलो होतो. पण ती माझ्याशी काहीच बोलू शकत नव्हती, कारण ती आता समोर नाही तर फोटोच्या आड गेली होती. त्या दिवशी मी माझ्या वडिलांकडे पाहिलं आणि त्यांना कधीच इतकं शांत बसलेलं पाहिलं नव्हतं. ते घराच्या एका कोपऱ्यात बसले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण ते रडत नव्हते बरं का. कदाचित काही दुःख इतकं मोठं असते की माणूस रडूही शकत नाही. मी त्यांच्या जवळ बसलो आणि पहिल्यांदाच मी त्यांच्या खांद्यावर माझा हात ठेवला. मी म्हणालो, बाबा मला माफ करा. वडील काही सेकंद शांत राहिले आणि मग हळू आवाजात म्हणाले, बाळा, आई वडील मुलावर कधीच राग धरत नाहीत रे. शांत हो, सगळं काही व्यवस्थित होईल. त्या रात्री मी माझ्या जुन्या खोलीत झोपलो होतो. आईची कपाट उघडली, त्यात एक जुन्या वस्तू भेटल्या. एक छोटी डायरी होती त्याच्यात. ती मी उघडली आणि त्यात आईने काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. पहिल्या पानावर लिहिलं होतं, आज माझा मुलगा शहरात गेला, तो मोठा माणूस होईल. दुसऱ्या पानावर लिहिलं होतं, आज त्याने मला फोन केला, त्यांचा आवाज ऐकून मला खूप आनंद झाला. आणि शेवटच्या पानावर लिहिलं होतं, एकच वाक्य होतं, आज खूप दिवस झाले माझ्या मुलाला मी पाहिलेलं नाही. त्या शब्दाकडे पाहून माझे डोळे भरून आले. त्या रात्री मला झोपच आली नाही हो. मी स्वतः एकच प्रश्न विचारला, मी काय मिळवलं? पैसा, नोकरी, यश. पण ज्यासाठी मी सगळं करत होतो तेच आई माझ्यासोबत नव्हते. त्या दिवशी मला एक गोष्ट समजली. आयुष्यात सगळं काही मिळालं, पण आई वडील मिळाले नाहीत बरं का. सगळे मिळून जर आई वडील जर मिळाले नाही ना, तर काहीच अर्थ नसतो. काही दिवसांनी मी परत शहरात आलो. आयुष्य पुन्हा नेहमीसारखं सुरू झालं. ऑफिस, काम, मीटिंग्स. पण आता सगळं वेगळं वाटत होतं. कारण आता रोज येणारा फोन बंद झाला होता. बाळा, आता तू जेवलास का? तू काय करत आहेस? हे विचारणं आता बंद झालं होतं. एक दिवस वडिलांचा फोन आला. त्यांचा आवाज आधीपेक्षा अजून कमजोर वाटत होता. ते म्हणाले, बाळा कसा आहेस रे? मी म्हणालो, ठीक आहे बाबा, तुम्ही कसे आहे? तुमची तब्येत कशी आहे? ते हसले आणि म्हणाले, मी ठीक आहे रे. पण मला माहीत होतं ते ठीक नव्हते. कारण ज्यांच्यासोबत माणूस आयुष्यभर राहतो, तो अचानक माणूस जर निघून गेला तर तो माणूस कधीच पूर्ण ठीक राहत नाही. त्याला आठवण सतवत राहते. फोन ठेवण्याआधी बाबा म्हणाले, बाळा जर तुला कधी वेळ मिळाला तर ये घराकडे. त्यावेळेस मी एक सेकंदही न विचार करता म्हणालो, बाबा मी लवकरच येतो बरं का. कारण आता मला माहीत होतं उशीर झाला तर पश्चाताप खूप मोठा असतो. त्या दिवसानंतर आयुष्यात मी एक गोष्ट ठरवली. देवाला नमस्कार करण्याआधी मी माझ्या आईवडिलांना फोन करेन. कारण मंदिरातला देव कधीही भेटू शकतो, पण घरातले देव नेहमीप्रमाणे जर एक वेळेस निघून गेले तर ते परत कधीच मिळणार नाही. म्हणून आज मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो. देवाची पूजा करून तुम्हाला स्वर्ग मिळू शकतो, पण देवाची सेवा करून तुम्हाला आईवडील परत मिळवता येत नाहीत बरं का. पण जर तुम्ही आईवडिलांची सेवा केली तर देवाला तुम्हाला शोधायची गरज नाही आहे. कारण देव स्वतः तुमच्या घरी येतो बरं का. ही गोष्ट कधीही विसरू नका. म्हणून सांगतो मित्रांनो, आज जर तुमचे आईवडील जिवंत असतील ना, तर फक्त एक वेळेस त्यांच्याजवळ बसा, त्यांचे हालचाल विचारा. कारण एक दिवस असा येतो जेव्हा फोनमध्ये त्यांचे फोटो असतात,
पण ते घरामध्ये नसतात बरं का. म्हणून वेळ निघून जाण्या अगोदर त्यांच्याशी बोला, त्यांना फोन करा. एवढंच मला सांगायचं आहे. जी गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडली ती गोष्ट परत तुमच्या जीवनामध्ये घडू नये म्हणून सांगतो मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, थोडंसं तुमच्या हृदयाला थोडंसं दुःख झालं असेल ना, तर कमेंट बॉक्समध्ये आई बाबाशी जरूर लिहा. आणि हो, आमच्या चॅनलवरती असेच व्हिडिओ भरपूर आहेत. ते जर पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं तर एक लाईक करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.